विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 सर्वांनी म्हणा, आवाज येत आहे, तुमचा आवाज येत नाही, मोठ्याने म्हणा, सर्वांनी म्हणा.
विठ्ठल
1-5 मिनिटाचं आपण नामचिंतन घेऊया आणि नंतर मग आलेल्या उपस्थित संत महात्म्यांचं पूजन करून आपला नामजप संपूया. आज दादा आहेत का? दादा चंद्र दादा महाराज मालक येणार आहेत का? मी आत्ताच तुम्हाला बोललो की दादा आल्यावर कदाचित आपल्याच्यानं बोललं जाणार नाही. काय वाणू आता न पुरे हे वाणी असं होईल म्हणून अगोदरच बोलून घेतलं दादा याच्या अगोदर. पण दुसरी एक विभूती, एक महात्मे या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत. आमचं म्हणजे भाग्य कमी पडलं असेल त्यांच्यापर्यंत पोहोचायला, पण त्यांच्या कृपाशीर्वाद आज आदरणीय पूज्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जळगावकर अर्थात माऊली ज्यांना म्हटलं जातं, संपूर्ण पंढरपुरामध्ये खूप मोठी फडाची परंपरा, म्हणजे ज्यांच्या शब्दाला सर्वांनी मान द्यावा. पंढरपुरातले असतील किंवा पंढरपुराच्या बाहेरचे असतील, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार मंडळी असतील, इतर फडकरी मंडळी असतील, ज्यांच्या शब्दाला अंतिम शब्द जो असतो तो माऊलींचा शब्द असतो. जळगावकर माऊली या नावानं आपण प्रसिद्ध आहात. आणि हा त्यांचा परिचय थोडासा अलीकडला. दुसरा महत्त्वाचा परिचय, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती जी आहे, मंदिर समिती आहे, त्या समितीचे मला वाटतं किमान 5 ते 7 वर्ष झाले. 8 वर्ष, जवळ 8 वर्षापासून ते सभासद आहेत, विश्वस्त आहेत, अर्थात ट्रस्टी आहेत. मोठ्या टाळ्यांच्या गजरातनी माऊलींचं स्वागत आपण करायचंय. मला छोटा मोठा त्या विश्वस्त पदाचा लाभ मलाही भेटला थोडासा. माऊलीकडे हे सोड म्हणले, अरू महाराजांना सोड दर्शनाला. दुसरा एक भाग असा आहे, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो. 4-5 वर्षापासून आपण पंढरपुरात येऊन जप करतो उमेश बाबा, पण ज्यावेळी मंदिरात तुकाराम भवन नंतर आम्ही मंदिरात कार्यक्रम केला. आमचे सुरेंद्र महाराज आहेत तिथे, गेले का? त्यांनी ती सर्व ती प्रक्रिया केली होती. पण मग तिथल्या मंडळींना काही त्रास झाल्यामुळं म्हटले, इथं आम्हाला व्यवस्थापनाला त्रास होते, तुम्ही बाहेर जा, जप कुठंतरी करा. त्यावेळी आम्ही थोडे घाबरलो. आता काय 2 दिवस झाला जप झाला ना, तर आपल्याला बाहेर जावं लागतं की काय. माऊलीकडे गेलो आम्ही. म्हणजे कोण म्हणले तुम्हाला? चला मी येतो सोबत. माऊलींना कदाचित प्रसंग आठवत नसेल, मी घरी गेलो होतो, सोबत येतो म्हणले. चाल. कोण म्हणला तुम्हाला? नाही, मंडळीनं थोडंसं म्हणलं, त्यांना काही विक्षेप होतो, ऑफिसचं काम असतं. बिलकुल म्हणले, इथून हलायचं नाही, जप इथंच झालं पाहिजे. असा फार मोठा आधार आणि आपल्या पाठीशी, या परंपरेशी, या नामधारकांच्या पाठीशी उभे राहणारे माऊली, तेही आज खरंच आपलं सर्वांचं भाग्य आहे की या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला आज झालेला आहे. आणि ज्यांच्या आगमनासाठी आपण आतुर झालो होतो. मी आत्ता बोललो ना बरं का दादा, मी असं बोललो, तुमचा मुलगाच आहे, पण आता जरी मुलगा असला, एक जयवंत महाराज काय, मी काय, मुलंच आहोत आम्ही तुमचे. पण धाडसाने एक वाक्य बोललो, तुमच्या पुढं बोलतो. दादा आम्ही म्हणजे दादा म्हणजे शेंद्रे दादा महाराज, पूज्य जयवंत महाराजांची तारीख या उत्सवासाठी कीर्तन सेवा घेण्यासाठी गेलो. तर मी म्हटलं, मागच्या वर्षी महाराजांना जमलं नाही दादा, जयवंत महाराज येतील का? शेंद्रे दादांना म्हणलो होतो मी. शेंद्रे दादा काय म्हणले दादा माहिती आहे? महाराज काय, महाराजचा बाप येईल म्हणले. हे दादा ते दादा, हे दादांची दादागिरी आमच्या कामाची आहे. त्यामुळे प्रेमाच तुमचं दादा नाव नसलं तरी तुम्ही या दोघांच्या वरच्या आहेत माऊली. कारण तुमचा शब्द सर्वच, नाही का उमेश बाबा? माऊलींचा शब्द सर्वजण या ठिकाणी एवढ्या नामधारकांच्या पुढे आपण उपस्थित झालात. खूप खूप आपलं स्वागत आहे. 5 मिनिटाचं नामचिंतन करूया, नंतर या संतांचं पूजन करू आणि आपला नामजप संपूया. बरं, 1-2 मिनिटं विठ्ठल दोन नंतर भजन करू. विठ्ठल 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 विठ्ठला बोला.
टाळी वाजवा आणि म्हणा सर्वांनी. ओ विठ्ठल 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 विठ्ठला.
विठ्ठल